श्री स्वामी समर्थ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, 10वी मराठी बोर्ड पेपर 21 फेब्रुवारी 2025 रोजी कुठले प्रश्न येतील आणि ते आपण कसे सोडवायचे या संदर्भात आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. चॅनलवर नवीन असताल तर अशा सर्व अपडेटसाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. तर बघूयात की आपण मराठीचा बोर्डाचा पेपर कसा असणार आहे. तर बघा, मराठीचा बोर्डाचा पेपर जो आहे तो 80 मार्काचा आहे. 20 मार्क हे तुम्हाला शाळेतून दिले जातात, प्रॅक्टिकली तोंडी. आता या 80 मार्कामध्ये कसं आहे बघा, गद्य म्हणजे धडे जे असतील त्या धड्यांच्या आधारे 2 पॅराग्राफ आणि 1 अनसीन म्हणजे अपठित गद्य असे मिळून 18 मार्क असतील. पद्य म्हणजे कविता विभाग 16 मार्क असतील. स्थूल वाचनला 6 मार्क आहेत. भाषा अभ्यास 16 मार्क. उपयोजित लेखन 24 असे एकूण 80 मार्क आहेत. तर या 80 मार्कांचा अभ्यास कसा आपल्याला करता येईल आणि ह्या 80 पैकी 80 आपल्याला कसे मिळवता येतील याची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत. त्याआधी जर तुम्ही नाना फाउंडेशन ॲप डाउनलोड नसेल केलं तर नाना फाउंडेशन ॲप डाउनलोड करा. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस आहेत. या कोर्सेसमध्ये सर्व IMP प्रश्न दिलेले आहेत. तर बघा, इथे ऑल SSC बोर्ड पेपर आहे, 10वी मराठी मीडियम PDF आहे, इंग्लिश मीडियम आहे. तर हे कोर्स तुम्ही घेतल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी मराठीचे जे काही IMP प्रश्न आहेत, जे बोर्डाच्या परीक्षेत प्रश्न येणार आहेत, त्याची माहिती भेटणार आहे. हे कोर्स घेऊन भरपूर लोकांनी मला अभिप्राय दिलेले आहेत. बघा, इथे तुम्हाला दिसत असेल, थँक्यू सर, मला चांगले मार्क्स आले, आपला कोर्स खरेदी करून मला भरपूर फायदा झाला, फिजिक्सचे IMP प्रश्न आले होते, थँक्स. तर असा हा कोर्स आहे आपला, फटाफट बाय करा, तुम्हाला नंतर पछतावा होऊ शकतो. तर 10वीचे कॉमर्स असेल, आर्ट्स असेल, सायन्स असेल, मराठी मीडियम 10वी, सेम इंग्लिश सर्वांचे कोर्सेस आहेत. तर फटाफट बाय करा, याच्यात IMP प्रश्न PDF भेटतील. तर आपण बघूयात की 10वीचा पेपर पॅटर्न आणि कशा प्रकारे आपण मराठीचा पेपर सोडवायचा याची माहिती. तर बघा, सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं गद्य भाग आहे हा. याच्यामध्ये पहिला जो प्रश्न असणार आहे याच्या हा 7 मार्काचा असेल. याच्यामध्ये तुम्हाला आकलन कृती असणार आहे, दुसरी पण आकलन कृती. याच्यामध्ये काय असणार आहे, आकृती पूर्ण करा, चौकटी पूर्ण करा, तक्ता पूर्ण करा, एका शब्दात उत्तर लिहा, योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा, योग्य जोड्या जुळवा, कारणे लिहा, असे सर्व प्रश्न तुम्हाला विचारले जातील. आणि हा जो तिसरा प्रश्न आहे सहमत, हा 3 गुणांचा आहे. 3 गुणांसाठी आहे, त्यामुळे तुम्हाला कमीत कमी इथे 7 ते 8 ओळी लिहिणं उत्तर अपेक्षित आहे. आणि स्वमत म्हणजे स्वतःच मत तुम्हाला मांडायचंय. तुम्ही कुठलीही कॉपी करायची नाही. तिथे तुम्हाला जो काही प्रश्न विचारला असेल तो तुमच्या स्वतःच्या आधारे तुम्हाला लिहायचा आहे. जसं एक एक्झाम्पल, समजा शाळेबद्दल काय माहिती आहे तर तुम्हाला विचारलं जाईल की शाळेबद्दल तुमचं मत काय. तर तुम्ही स्वतः तुम्हाला जे वाटतं ते लिहा. 7 ते 8 ओळी लिहा. तुम्हाला 3 पैकी नक्की 2-2.5 मार्क मिळतील. आणि चांगली वाक्यरचना असेल तर 3 पैकी 3 पण मिळतील. तर इथे काय आणखीन गोष्टी लक्षात ठेवायचं, तुम्हाला उत्तरं नीट व्यवस्थित वाचा, 2 वेळा कृती काळजीपूर्वक वाचा, उत्तरांना योग्य क्रमांक द्या. आणि असाच तुम्हाला दुसरा असेल प्रश्न, तो पण 7 मार्काचा आहे. सेम प्रोसिजर तुम्हाला करावी लागेल. आणि दुसरा असेल, त्याच्यामध्ये तो अपठित गद्य असेल 4 मार्कांसाठी. याच्यामध्ये तुम्हाला असेच प्रश्न विचारले जातील कृती आकृतीचे. आणि कृती आकृती ही तुम्हाला पेनाने काढायची आहे, पेन्सिलचा वापर करायचा नाहीये. त्यानंतर तुमचा दुसरा जो भाग सुरू होईल हा आहे पद्यभाग. पद्यभागमध्ये तुम्हाला दुसऱ्या प्रश्नात 8 मार्कांसाठी प्रश्न विचारला जाईल. याच्यामध्ये आकलन कृती ही 2 मार्कांची, दुसरी आकलन कृती 2 मार्काची. याच्यात पण सेम योग्य पर्याय निवडा, चौकटी पूर्ण करा. त्यानंतर तिसरा प्रश्न असेल 2 गुणांचा, कवितेतील ओळीचा सरळ तुम्हाला अर्थ लिहायचा आहे. जी काही ओळ असेल त्याचा तुम्हाला योग्य अर्थ लिहायचा आहे ठराविक शब्दांमध्ये. आणि चौथा प्रश्न जो आहे तो आहे काव्य सौंदर्य, हा 2 मार्कांसाठी आहे. याच्यासाठी तुम्हाला कवितेचं नाव, ती कवितेचे कोण कवी आहेत त्याचं थोडंसं वर्णन करा. त्यानंतर त्या कवितेत काय सांगितलेलं आहे त्याचे त्या ओळीमध्ये त्याचे तुम्ही भाव प्रकट करा. आणि यामध्ये पण तुम्ही दिलेलं पद्य 2 वेळा वाचा, सर्व कृती व्यवस्थित वाचा, उत्तरांना योग्य क्रमांक द्या. त्यानंतर तुम्हाला आणखीन एक कृती असेल, त्या ठिकाणी तुम्हाला प्रश्न क्रमांक 2 आम 1 मध्ये या ठिकाणी काही प्रश्न असतात बघा. तर कवित्रीचं नाव वगैरे, विषय काय असेल, कवितेतील मिळणारा संदेश, असे कुठलेही हे जे मी तुम्हाला दाखवतोय या प्रश्नामधले कुठलेही प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. 1 गुण 2 गुण असे दिलेले आहेत. आणि याच्यात सर्वात महत्वाचा भाग म्हणजे रसग्रहण. आता हे रसग्रहण सेपरेट 4 मार्कांना असतं. प्रश्न क्रमांक 2 आ मध्ये रसग्रहण मध्ये पण तुम्हाला काय माहिती आहे, कवितेचं नाव माहिती पाहिजे, कवितेतील ज्या ओळी आहेत त्या व्यवस्थित एक्सप्लेन करता आले पाहिजेत, त्याच्यातून आपल्याला काय शिक भेटली आहे ते पण लिहायचं आहे तुम्हाला. म्हणजे पहिल्या सुरुवातीला तुम्ही तुमची कवित्रीचं नाव, दुसऱ्यामध्ये स्पष्टीकरण आणि तिसऱ्यामध्ये तुम्हाला काय शिकाय भेटले, असे 3 पॅराग्राफ तुम्हाला करावे लागतील. आता हे रसग्रहण असतील किंवा स्थूल वाचन असतील, हे मी IMP प्रश्न दिलेले आहेत. नाना फाउंडेशन ॲप तुम्ही नक्की डाउनलोड करा.
किंवा दिलेल्या क्रमांकावर फोन करू शकता. स्थूल वाचन तुम्हाला 6 मार्काला आहे. स्थूल वाचन म्हणजे फक्त मी कोर्समध्ये 4 ते 5 प्रश्न दिलेले आहेत. या 4 ते 5 प्रश्नामधले कमीत कमी तुम्हाला 2 किंवा 3 प्रश्न येतील, दुसरे करायची गरज नाहीये. भाषा अभ्यासामध्ये तुम्हाला काय असणार आहे, ग्रामरचे प्रश्न असणार आहेत 8 मार्काला, म्हणजे समास असेल, शब्दसिद्धी असेल, वाक्यप्रचार असेल. हे तुम्हाला 2-2 4 गुणांसाठी वाक्यप्रचार. काही वेळेस तुम्हाला वाक्यप्रचाराचा अर्थ माहित नसेल तर तुम्ही डायरेक्ट त्या वाक्यप्रचाराचं वाक्य लिहिलं तरी तुम्हाला गुण मिळतात. त्यामुळे काही वेळेस स्मार्ट वर्क तुम्ही वापरा. आणि मराठीचा पेपर सोडताना विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला फक्त स्वच्छ अक्षर आणि शुद्ध लेखन करायचं, त्याच्यावर जास्त काम तुम्हाला करावं लागेल. कारण उत्तर आम्ही ज्यावेळेस बोर्डाचे पेपर चेक करतो त्यावेळेस जर शब्द चुकला तर मार्क चुकतं, उत्तर जरी बरोबर असलं तरी. त्यामुळे त्याच्यावर जास्त काम करा. त्यानंतर प्रश्न 4 आवर तुम्हाला काय दिलेला आहे, इथं 8 मार्कांना दिलेला आहे. यामध्ये तुम्हाला ग्रामरचे आणखीन प्रश्न जसे एकवचन शब्द, विरोधार्थी, समानार्थी, पुन्हा नंतर चुकीचं वाक्य दुरुस्त करायसाठी विरामचिन्हाचा वापर करायचा, पारिभाषिक शब्द जे मराठी इंग्लिशमध्ये असतात ते मराठीत करायचे. हे सर्व IMP प्रश्न मी दिलेले आहेत तुम्हाला. नाना फाउंडेशन या आपल्या ऍप डाउनलोड करा फटाफट. उपयोजित लेखन मध्ये तुम्हाला काय करायचंय तर पत्रलेखन तुम्हाला दिलं जाईल. पहिल्या मध्ये पत्रलेखन असेल आणि सारांश लेखन असेल. या दोन्हीमध्ये तुम्हाला जवळपास सारांश लेखन कसं लिहितात आणि पत्रलेखन कसं याची पण व्हिडिओ मी त्या कोर्समध्ये टाकलेली आहे. सारांश लेखनासाठी एक शॉर्टकट ट्रिक सांगतो. तुम्ही 3 घंट्याचा पिक्चर ज्यावेळेस बघता 3-2.5 घंट्याचा, त्यावेळेस तुम्ही मित्राला जी स्टोरी सांगता 2-3 मिनिटात, तसं तुम्हाला ती स्टोरी करायची. पूर्ण पॅराग्राफ वाचायचा व्यवस्थित आणि तुम्हाला मोजक्या त्याचा 1/3 भाग म्हणजे समजा 10 ओळी असतील तर तुम्हाला 3च ओळी लिहायचं आणि त्याचं टायटल लिहायचं व्यवस्थित. हे सारांश लेखनमध्ये तुम्हाला ट्रिक्स वापरायचे आहे. जर पत्रलेखन येत असेल तर पत्रलेखन तुम्ही करू शकता. त्यानंतर महत्वाचा भाग येतो आपल्याकडे प्रश्न क्रमांक 5 मध्ये 10 मार्कांसाठी तुम्हाला 2 प्रश्न सोडवावे लागतात. याच्यात 3 असतात, जाहिरात लेखन, बातमी लेखन आणि कथा लेखन. जाहिरात लेखन मध्ये तुम्हाला ऍडव्हर्टाईज करायची असते. कशा प्रकारे तुम्ही ऍडव्हर्टाईज करता, बॅनरबाजी वगैरे कशी करता त्याच्यावर डिपेंड आहे. चांगले यमक वगैरे शब्द किंवा एखादं वाक्य पण आलं पाहिजे त्याच्यामध्ये. डिझायनिंग जसं झाडे लावा, झाडे जगवा, किंवा तुमची मिसळचा उद्योग असेल तर तुम्ही तिथे लिहू शकता सर्वात भारी टेस्ट आमची आहे. असे काही पण तुम्हाला स्लोगन तयार करता आले पाहिजेत. एकदा वापरा, एकदा खा, नंतर विश्वास ठेवा, अशा काही गोष्टी करता आल्या पाहिजेत. त्यानंतर बातमी लेखन मध्ये तुम्हाला मोजक्यामध्ये पहिले सुरुवातीला हेडिंग देता आली पाहिजे, नंतर इथे तारीख आणि नंतर इथे ठिकाण, आणि तुमची बातमी जी आहे ती कमीत कमी 7 ते 8 ओळीची असली पाहिजे. त्यानंतर कथा लेखन मध्ये तुम्हाला कथा मांडायची आहे, कथेचं नाव लिहायचं आहे, कथा मांडायची आहे आणि तुम्हाला त्या ठिकाणी शेवटी तात्पर्य लिहिणं गरजेचं आहे. या पण तुम्हाला 8 ते 9 किंवा 10 ओळीपर्यंत तुम्ही लिहू शकता. या 3 पैकी 2 अटेंड करायचे आहेत. लेखन कौशल्यामध्ये तुम्हाला 8 मार्काचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रसंग, अनुभव, आत्मकथन आणि वैचारिक. अनुभव लेखन तुम्ही लिहू शकता, स्वतःच्या अनुभवाने तुम्हाला जे काय वाटतं. या प्रत्येक गोष्टीत टायटल हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि आत्मकथन मध्ये पण तुम्हाला आत्मकथन लिहिताना कधी पण भूतकाळात लिहायचं असतं. वैचारिक म्हणजे तुम्हाला काय वाटतं हे तुम्हाला लिहायचं आहे. पण याच्यासाठी तुम्हाला जास्त लेंथ असायला पाहिजे, कारण 8 मार्क आहेत, एकच कृती आहे, म्हणजे 15 ते 20 ओळी तुम्हाला लिहायचा आहे. अशा प्रकारे हा तुमचा पेपर कव्हर होऊ शकतो. आणि इथे कथाकथन मध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची, तात्पर्य शेवटी लिहायचं आहे. तात्पर्य या अशा काही बेसिक गोष्टी मी तुम्हाला सांगितले. तो तुम्ही लवकरात लवकर आपला तो नाना फाउंडेशन ऍपचा कोर्स बाय करा. त्या ठिकाणी तुम्हाला सर्व प्रश्न, IMP प्रश्न, बोर्डाचे प्रश्न मिळतील आणि तो कोर्स घेतल्यानंतर तुम्हाला भरपूर फायदा होणार आहे. तर फटाफट हे कोर्स बाय करा. इंग्लिश मीडियम, सेमी इंग्लिश, मराठी मीडियम, इथे मुलांचे अभिप्राय पण दिसत आहेत. आई तुळजाभवानी, स्वामी चरणी, ईश्वर नारायण शंकर चरणी, गणपती चरणी माझी हीच प्रार्थना आहे. व्हिडिओ लाईक, चॅनलला सबस्क्राईब करणारा प्रत्येक विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेत पास व्हावं. स्वामी समर्थ.